देख रहे हैं वार्ताकार। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर निर्मल नगर पुलिस ने सुनी सुलझाई महिलाओं की समस्या। निर्मल नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश वाघ ने कहा कि आज अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर निर्मल नगर पुलिस स्टेशन में हम लोगों ने महिलाओं की समस्याओं को सुनने के लिए एक विशेष कार्यक्रम आयोजन किया है। इस कार्यक्रम में तकरीबन 65 महिलाओं ने आकर हम लोगों को अपनी अपनी समस्याओं से अवगत कराया। उनकी समस्याओं को सुनने के बाद अपने पुलिस अधिकारियों से बात किया, जिनमें कई समस्याओं को हमारे अधिकारियों ने हल किया और जो समस्याएं हल नहीं हुई है उन्हें हल करने का आश्वासन दिया। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर सहायक पुलिस आयुक्त प्रकाश चौगुले ने कहा कि बीएनएस नए कानून को लेकर हमारे महिला पुलिस अधिकारी एरिया में जा जाकर महिलाओं को जागृत कर रही है तथा उनकी समस्या को सुनकर उनका निदान कर रहे हैं। साथ ही सभी महिलाओं को लड़की पढ़ाओ और लड़की बचाओ भ्रूण हत्या नहीं होना चाहिए। मुलगी शिकली प्रगति झाली इस अभियान के तहत महिला सशक्तिकरण कराया। उसी दौरान महिलाओं को साइबर धोखाधड़ी, साइबर ब्लैकमेलिंग, पोक्सो क्राइम, अमली पदार्थ ड्रग्स के नए कानून के बारे जानकारी दिया। अंत में महिलाओं को पुष्प गुच्छ व शाल श्रीफल देकर उनका सम्मान किया और महिलाओं द्वारा पुलिस अधिकारी व कर्मचारी को सम्मानित किया गया। तुम्ही आम्हाला अत्यंत सहकार्य केलं, मॅडमनी सहकार्य केलं, ह्यांनी केलं, आम्ही त्याबद्दल खरंच आभारी आहोत। पण आता असं आहे ना, परत ते तो प्रकार चालतोय। आता महाशिवरात्रीला जे बॅनर वगैरे लावले किंवा जे काहीतरी बांबू वगैरे ते अजून काढलं नाही। आम्ही विचारायला गेलो तर आमच्यावर मग ते उलट काहीतरी प्रोवोक होतं मग की बा आम्हाला उसळतं आणि नको तो प्रकार होऊन जातो। तो जरासा थांबला पाहिजे। थँक्यू सर। जे बॅनर लावले आहे ते बॅनर ती बीएमसीला लेटर देऊन ते बॅनर्स काढून घेतो 100%। अजून कोणाची काय तक्रार आहे सांगा। वैयक्तिक तक्रार कोणी दिली आहे पण त्यांच्या तक्रारीचं निरसन झालं नाहीये। एफआयआर असो, एनसी असो, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असो, कोणी असो तर सांगायला कोणाची तक्रार नाही का? तर कार्यक्रम संपला जाहीर करू। कोणाला बोलायचं? हा राजेशी आगला करूया। सॉरी झाली असेल, चावले असेल तर मला मेडिकल रिपोर्टची पण आवश्यकता आहे। एकदा तुम्ही ओपीडी पेपर जाऊन मेडिकल करून या। 100% तुमची एफआयआर घेतो आणि जो तुम्ही एरिया सांगितला त्या एरियामध्ये आमची गस्त वाढून 100% ते एरिया निर्मूलन करून टाकतो। पहिले यायचे, पहिले रात्रीचे ना 3, 3:30, 2 अडीचला ना आपलं पेट्रोलिंग व्हायचं। आता बिलकुल पेट्रोलिंग होत नाही, त्याच्यामुळे हा प्रकार वाढलाय। नाही आम्ही तो पेट्रोलिंग वाढवतो। पुरावा पाहिजे असेल तर माझ्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय, तो तुम्हाला मी देऊ शकते। ठीक आहे, तुमच्या तक्रारीचं 100% निरसन केलं जाईल आणि तिथं गस्त वाढून जे कोणी असं अँटीसेशन एलिमेंट त्यांना तात्काळ ताब्यात घेऊ, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊ। ओके, हां बरोबर। ज्या एरियामध्ये मी मोहल्ला कमिटीची मी खूप जुनी कार्यकर्ता आहे, मेंबर आहे, पण आत्ताच्या मीटिंगमध्ये मला कोणी फोन केलेला नाही। नाव काय आपलं? माझं नाव भारती शेट्टी, मी महिला मंडळ चालवते। वारंवार मी पोलीस स्टेशनला घेत असते, पण जेव्हा महिलांना आपण बोलतो आपण एक महिला आहे, एक महिला दुसऱ्या महिलेला मदत करते, जेव्हा आपण पुढाकार घेतो तेव्हा त्या महिलेला सपोर्ट मिळत नाही, तेव्हा ती महिला परत म्हणजे कुठेतरी
निराश होऊन ती परत जाते. तिचं असं मनस्ताप होतं की पोलीसवाले काहीच करत नाही. पण मला माहिती आहे की मुंबई पोलीसवर आणि आपल्या खास करून निर्मलनगर मला पूर्ण विश्वास आहे की कामं होतात. पण ज्या वेळेला मदतीची गरज असते त्यावेळेला त्या महिलेला मदत मिळत नाही. सर मी स्वतः रात्री निर्मलनगर पोलीस स्टेशनला फोन केलेला पण कोणी पोलीस आलेले नाही. का तर माझ्या एरियामध्ये नशेचा प्रकार जास्त झाला आहे. तिथे पहिले नाव सांगा. शांतीलाल कंपाऊंड. तिथे मुलं दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री कधीही विंडर टाईम नाही. तिथे बाहेर बसून दारू पितात नशा करतात. त्याच्यातच काल मी एकाला पकडायला गेली. माझ्यावर त्याने हात मारला. हे बघा तुम्हाला मी दाखवू शकते. तिथे चावलंय हे बघा. तुम्ही तक्रार नोंदवली का? सर मी रात्री मी एकटी काय तक्रार नोंदवली? मारायला गेली त्याला. तुम्ही अजून पण तक्रार नोंदवू शकता. तुम्ही एफआयआर घेतली. तर असं करायला गेलं तर ती लोक मला टार्गेट बनवतात. मी एक आमची माझ्या एरियामध्ये माझं नाव आहे. मी महिला मंडळ चालवते. जर मी जर इथे तक्रार केली तर ती लोक मला टार्गेट करणारच सर. पण मी आवाज जर दबवला तर हा प्रकार वाढणार. म्हणून मी असं सांगते सर मेहरबानी करा. रिक्वेस्ट आय रिक्वेस्ट यू तिथे प्रोटेक्शन वाढवा. महिलांचा सत्कार व्हायला यांनी बघा यांनी लाल फुल आणलं लाल.